जुनी पेन्शन लागू करण्यासाठी दिनांक 14 डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी। 14 डिसेंबर 2023 रोजीपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेमार्फत जुनी पेन्शन लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर न्यायिक मागण्याकरिता बेमुदत संप घोषित करण्यात आलेला असून यामध्ये आज जत पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136, ग्रामसेवक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, आरोग्य कर्मचारी संघटना, वन विभाग कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सहभागी असून जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता 14 मार्च 2022 ते 20 मार्च 2022 या कालावधीमध्ये ऐतिहासिक संप करूनही शासन जुनी पेन्शन लागू करण्याबाबत वेळकाढूपणा करीत आहे। जुनी पेन्शन लागू करण्याबाबत जोपर्यंत शासन शाश्वत ठोस असे धोरण व निर्णय घेत नाही तोपर्यंत संपावर जाण्याची आग्रही भूमिका सर्व संघटनांनी घेतली व शासनाच्या या वेळकाढू धोरणाबद्दल जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष आगतराव काळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ND कांबळे सर, ग्रामसेवक युनियनचे तालुका सचिव राजेश ननावरे, दत्ता साळे, हुसेन पटेल, महादेव शिलेदार, अरुण शिंदे, दादा चव्हाण, दिलीप शिंदे, पैगंबर नदाब, तिटकारे मॅडम, केंगार मॅडम तसेच सर्व ग्रामसेवक सभासद व इतर विभागाचे पदाधिकारी सभासद यांनी संघटनेची भूमिका यावेळी खास करून मांडली। सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज आपण एकच मिशन जुनी पेन्शन यासाठी आपण राज्यातील सर्व कर्मचारी वगैरे यांच्या सूचनेनुसार आमच्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या राज्य संघटनेच्या वतीने व जिल्हा संघटनेच्या वतीने जे आदेश झाला त्या आदेशाच्या अनुसाराने आम्ही जत तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन या ठिकाणी आज 14 डिसेंबरपासून एकच मिशन जुनी पेन्शन या नाऱ्यासाठी एकत्रितरित्या आजपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत। त्या संपास आपले संलग्न सर्व संघटना, जत तालुक्यातील शिक्षक संघटना आहे, आमचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघ आहे, माध्यमिक शिक्षण आहे, आरोग्य विभाग आहे, या सर्व संघटना आम्ही एकत्रितरित्या आजपासून बेमुदत संपावर जात आहे। आणि निश्चितच या आपण सर्व एकजुटीने या संपास सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करतीलच। आपण सर्व सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण दुही न करता सर्वांनी एकत्रितरित्या यासाठी आपण शासनाला दाखवून दिलं पाहिजे की कर्मचारी जे आहे शाश्वत, कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या पुढं रिटायरनंतर कुठेही शाश्वत धोरण शासनाचं दिसून येत नाही आणि शासन गेल्या वर्षभरापासून जुनी पेन्शन देतो म्हणून समित्या नेमून सुद्धा या समितीचा आत्तापर्यंत कोणताही निर्णय शासनाने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही। आज करू, उद्या करू असं आम्हाला आश्वासन दिलं जात आहे, पण येत्या काळात निवडणुका असल्यामुळे निवडणुकीच्या तत्पूर्वी आपण शासनापर्यंत आपले निवेदन मांडलं पाहिजे, आपण एकजुटीने लढलं पाहिजे। आणि आपला हा संप आज आपण निर्धार केलेला आहे की सर्व संघटनांनी की आपण जोपर्यंत पेन्शन आपल्याला मिळणार नाही, जोपर्यंत ठोस असा निर्णय शासन देणार नाही तोपर्यंत आम्ही या संपापासून माघार घेणार नाही आहे असं आम्ही या ठिकाणी मी माझं निवेदन व्यक्त करतो। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा विजय असो। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.